Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. परिणाम येतात जास्त प्रमाणात सध्याचा सीजन आहे सो त्यांना काही एंट्री फी वगैरे हो आहे 100 रुपीज पर पर्सन. आता त्यांना ना चिकन खाण्याची शिवा म्हणजे तुम्ही जे जेवण देताय ते खाताय चिकन कदाचित ती मग असे याच्यावर सुक्तीवर म्हणजे ओहोटीवरून कुठंतरी गेले आणि मनुष्य असा कुठं फिरत गेला तर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. नाही अजून काहीच केलं नाही. ते दुपारच्या वर झोपतात ना तेव्हा काय करत नाही. लोक उतरतात खाली वाळू वगैरे काढायला. वाळू काढायला. वाळू कधी साधी काढतात साध्या होडीमध्ये काय मोठ्या? ते साधे म्हणजे त्यांनी ती बनवलेली आहे ड्रम पासून ना होडी तशी. दिवसाला किती एंट्री ठेवली तुम्ही? 20 रुपीज पर पर्सन आहे. मग सर्व माहिती तुम्हीच देता काय बाबा वगैरे देताय? ते असते की ते जातात, मी असते की मी जाते. आणि तू काय करते? मी 12th ला आहे सायन्स. आणि काय काय पाळलं तुम्ही तुमच्या घरी वगैरे? आणि कुत्रे मांजरं सगळं आहेत, डक वगैरे. डक आहेत. किती आहेत डक? 3. यांचं आणि तुमचं काय नातं जवळचं वाटतं तुम्हाला? हो आहे तसं नातं, म्हणजे आमच्या घरचेच कसे झालेले आहेत ते. बाबांनी कशी शिटी मारवली सुरुवाती काय आयडिया आहे तुला? नाही. आणि तुम्हाला शिकवलं पण नाही त्याने? नाही, ते त्यांच्याच शिटीवर येतात, माझ्या शिटीवर नाही. आता समजा आता बाबा नसताना एखादा पर्यटक आला किंवा नागरिकाला माहिती मिळवण्यासाठी मग कशी काय बोलावणार तर त्या सुसरनं? मग त्यांना नुसती बघावीच लागेल. आणि काय सांगू शकता तुम्ही या पर्यटन स्थळाविषयी किंवा हा क्रोकोडाईल स्पॉट विषयी? काय लोकांना काय संदेश? लोकांना संदेश हा द्यायचा की ते जर आपण प्राण्यांना प्रेम केलं तर ते पण आम्हाला करतील. हा एक पॉईंट आहे. आणि परत लोक उगाच मगर बघितली की घाबरून जातात. भरपूर प्रमाणात मगरी तुम्हाला दिसतात. लोक इथे खूप प्रमाणात खाली काम वगैरे करतात, ते काही करत नाही लोकांना. गुरे पण क्रॉस करतात, ते पण त्यांना त्यावर पण अटॅक नाही करत. 30-40च्या आसपास. मग गेल्या कुठं ते सुसरी? ते पूर आलेल ना, त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आणि या तेरेखोल नदीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मगरी अर्थात सुसर याचं दर्शन होतं. आणि या ठिकाणी आपली सृष्टी आहे ती जे काही नागरिक म्हणा किंवा जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना या सुसरीविषयी माहिती देत असतात. त्यांचे वडील आहेत, ते वडील ज्यावेळी शिट्या मारतील त्यावेळीच या सुसरी या ठिकाणी एकदम नदीकिनारी येतात. आणि नागरिक म्हणा किंवा पर्यटक, आता या ठिकाणी आपले विदेशी 2 पर्यटक आलेले आहे, त्यांनी या सुसरीना मांसाहार टाकलेला आहे आणि ते खाण्यासाठी आलेले आहेत. परंतु एकाच वेळी जर मोठ्या प्रमाणात सुसरी आपल्याला बघायचं असेल तर सृष्टीचे वडील जे शिट्या मारतात आणि त्या शिट्या मारल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुसरी येत असतात. हरवी सुसर म्हटल्यानंतर काही नागरिक काही पर्यटक घाबरत असतात, परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं, जर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू आहे, रेतीचे साठे दिसून येतात आणि छोट्या छोट्या होड्यामध्ये या नदीतील रेती काढली जाते आणि त्यावेळी कामगार मजूर कधीकधी पाण्यातही उतरतो, परंतु या सुसरी त्यांना कधी त्रास देत नसल्याचं या ठिकाणी आपण क्रोकोडाईल्स पॉईंटवर आल्यानंतर समजतं. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून या धर्तीवर प्रत्येक जीवजंतूंना समान जगण्याचा अधिकार असतो. प्राण्यांशी जर आपण मैत्री केली तर प्राणी कधीच आपला विश्वासघात करणार नाही किंवा आपल्याला दगाफटका देणार नाही. हे या परिसरात जर आपण नजर मारली तर दिसून येते. एक चांगलं पर्यटन स्थळ होण्यासाठी आणि या नदीमधील जे सुसरी मगरी आहेत त्याचं दर्शन करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. आणि हा एक चांगला पर्यटन स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.